रोहिणीला. देवा कळलं की काय माका एकटा वाटतात हा? लगेच मनोरंजनाचं सामान पाठवून दिल्या. काय गो काय काम हा तुझा? आजी मी ना सगळी कामं भराभर करायला शिकले. आता मी भराभर भांडी घासू शकते. होय. पण आज भांडी घासून झाल्या. मग दुसरं काही करायचंय का? म्हणजे स्वयंपाकात काही मदत करू? आणि हे बघा ना आईने मला सगळं शिकवलंय. हे बघ चिवडा लाडू आणलाय मी तुमच्यासाठी. घ्या ना आजी बघा ना. हे बाय आईन बलतच कामाक लावला ना तुका. हा? आजी घ्या ना खाऊन बघा ना कसा झालाय. खाताय मग बर. काल मी तुका काय शिकवलेला? भांडी स्वच्छ कशी घासूची. हा? आज मी तुका शिकवतोय लादी स्वच्छ कशी पुसूची आणि आपला दार खिडक्या या कशा साफ करूच्या हे तुका आज मी शिकवतले. काय गो जरा का पडला असा? नाही शिकायचा? नाही 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 शिकायचंय ना. मी शिकते लादी कशी पुसायची साफसफाई मी करते सगळं. करशील? हो. जा मग हो कर सुरुवात. हो हो करते. देवा तुलाच रे बाबा माझी काळजी. सकाळपासून मी तळमळत होता कुणाशी तरी दोन शब्द बोलायला मिळावे म्हणून. अरे तू तर अख्खं नाटक पाठवलं. हा? आता 2 तास अगदी मला भरपूर करमणूक होतली. शेफ जी भैया बोलिए. तुम्हारे पास 2 मिनट हैं क्या? जी हैं बोलिए ना. तुमसे बात करनी थी. वो हम क्या कह रहे थे कि समस्या हो गई. क्या समस्या होगी भैया? तुम मुंबई गए, समस्या हो गई यार. हम मुंबई गए तो समस्या हो गई? नहीं 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 नहीं, तुम मुंबई गए ना और मुंबई जाकर तुमने गौरी से शादी कर ली, वही समस्या. मतलब हमारी गौरी जी से शादी हुई तो समस्या हो गई? नहीं नहीं नहीं, शादी समस्या नहीं है. देखो तुम मुंबई गए, तुमने गौरी से शादी की, अभी तुम लोग इधर आ गए. इधर सभी लोग हैं, मतलब बाबूजी हैं, दादी माँ हैं, अम्मा हैं. हो गई समस्या. नहीं भैया हमें समझ में नहीं आ रहा. साफ साफ बताएंगे आप? तुम गौरी को ऐसे मतलब के सामने. मतलब हमने गौरी जी का हाथ पकड़ लिया तो समस्या हो गई? नहीं नहीं नहीं, समस्या ये नहीं है कि देखो वो तुम्हारी पत्नी है. सरला. नहीं समझ में नहीं आ रहा भैया. सभी लोग होते हैं ना. हाँ. सरला भी होती है ना उधर. वो जब देखती है ऐसे कि तुमने सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिचे, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.